समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौलापूर येथे धक्का लागल्याच्या आणि आईवरून शिवीगाळ केल्याच्या कारणावरून एकाचा दगड घालून निर्घुण खून करण्यात आला. या घटनेतील संशयित आरोपी रोहित उर्फ नवनाथ श्रीरंग नाईक वय 25 राहणार कौलापूर याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अत्यंत तत्परतेने कारवाई करत जेरबंद केले आहे. ही थरारक घटना 6 एप्रिल 2026 रोजी पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास कौलापूर येथील सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागील बाजूस घडली आहे. मयत विश्वास कल्लाप्पा सुतार वय 34 मूळ राहणार भोसे सध्या राहणार कौलापूर यांचा संशयित आरोपी रोहित नाईक याला धक्का लागला होता. यावरून झालेल्या वादात विश्वास यांनी आईवरून शिवीगाळ केल्याने चिडलेल्या रोहितने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जमिनीवर पाडले आणि जवळच असलेल्या दगडाने त्यांच्या डोक्यात प्रहार करून त्यांना गंभीर जखमी केले. ग्रामस्थांनी जखमी विश्वास यांना उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी संशयित आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांचे विशेष पथक तयार केले. पथकातील पोलीस कर्मचारी संदीप नलावडे आणि अनिल कोळेकर यांना आरोपी रोहित नाईक याला ग्रामस्थांनी पकडून ठेवल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यास ताब्यात घेतले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, पोलीस निरीक्षक बी.ए. तळेकर सांगली ग्रामीण पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, कल्याणी शिंदे सांगली ग्रामीण पोलीस ठाणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप नलावडे, अनिल कोळेकर, सागर लवटे, अमर नरळे, दरापा बंडगर, सतीश माने, अतुल माने, उदयसिंह माळी, रणजित जाधव, अमीर शाह फकीर, सागर टिंगरे, सोमनाथ गुंडे, महादेव नागने, संदीप गुरव, नागेश खरात, मच्छिंद्र बर्डे, पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत, सुनील जाधव, केरुबा चव्हाण, सहाय्यक पोलीस फौजदार मेघराज रुपनर, बंडू पवार, अभिषेक पाटील, हिम्मत शेख, मनोज वाघमोडे यांच्या पथकाने केली आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी आरोपीला सांगली ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पोलीस निरीक्षक बी.ए. तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.